त्यामुळे बऱ्याच वेळेला आईवडिलांसाठी आपली सुद्धा मोठी स्वप्न असतात की मला ना त्यांना 5 स्टारमध्ये घेऊन जायचं जेवायला, पण ते 5 स्टारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आज छोट्या रेस्टॉरंट्समध्ये असं की कधी कधी वडील एक्स्ट्रीम स्टेप घेतात आणि त्याच्यावर असं होतं की बाबा काय करताय, पण हे माझं ऑफिसला जाताना ऑन द वे कॉल करूच शकतात की बायकोच्या प्रेशरमध्ये असाल वगैरे असं, तर ठीक आहे तेव्हा नाही, पण त्याच्यामुळे संबंधच तोडणं किंवा तो कॉन्टॅक्ट न ठेवणं हे अगदी राहणार आहे. बाकीच्या जगात चाललेल्या गोष्टी किंवा ह्याच्यानी अफेक्ट होऊन जाऊ नका आणि मी कायम तुमच्याबरोबर आहे हा विश्वासच तुम्हाला द्यायचा. नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि 26 एप्रिलपासून एक नवा सिनेमा आपल्या भेटायला येतो आहे, जुनं फर्निचर, आणि त्यानिमित्तानं भूषण आणि अनुषा आपल्यासोबत आहेत. तर तुमचं सर्वात परत अभिनंदन. आणि फिल्म येते आठवड्याभरानेच आत्ता आहे, तर काय धगधुकी आहे मनामध्ये? धगधुकीपेक्षा खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि त्याचबरोबर ज्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला लोकांकडून त्यामुळे खूप छान वाटतं आहे. खोटं नाही बोलणार, एक कॉन्फिडन्ससुद्धा वाटतं आहे की प्रेक्षकांना नक्कीच ऑलरेडी ट्रेलरमुळे इतकी जवळ झाली असेल, ट्रेलर बघूनच लोकांच्या मनापर्यंत पोचली आहे, तर चित्रपट बघितल्यानंतर तर नक्की पोचेल असा एक विश्वास वाटतो. आणि सध्या म्हणजे प्रत्येकाचं एक इंडस्ट्रीमध्ये आल्यापासूनच एक भावना असते की माझा महेश सरांबरोबर काम करायला, त्यांच्या फिल्ममध्ये त्यांच्याबरोबर जरी काम करायला नाही मिळालं पण फिल्ममध्ये काम करायला कधी मिळेल अशी एक मनामध्ये असतं. आणि जेव्हा ही अपॉर्च्युनिटी आपल्याला येते, काम तर करायचं, त्यांची स्वतःची फिल्म आहे जवळची एवढी, तेव्हा पहिली रिएक्शन काय असते? मुळात याआधी ना खूप वेळा अपॉर्च्युनिटी आली होती पण जुळून नाही आल्या गोष्टी, तर त्यामुळे आय वॉज स्टील हॅपी की हां आपल्याला विचारलं आहे, हे पण एक खूप चांगली गोष्ट आहे, ह्याच्यात मी खुश होतो आणि नक्कीच विश्वास होता की कधीतरी हे स्वप्न पूर्ण होईल. आणि मी जसं बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये बोललो की ही माझ्या बाबांची सुद्धा स्वप्नपूर्ती होती, कारण की ते म्हणायचे की मांजरेकरांच्या फिल्ममध्ये तुला काम मिळायला हवं. सो तेव्हा असं नव्हतं की त्यांच्याबरोबर काम करायला, पण त्यांची फिल्म ॲज इन त्यांचं बॅनर असो किंवा त्यांचं डिरेक्शन असो किंवा त्यांच्याबरोबर काम करणं असो, आणि एकाच फिल्ममध्ये या तिन्ही गोष्टी मिळाल्या. त्यामुळे जे मी अनेक वर्ष थांबलो तर कदाचित या आधी एखादी फिल्म झाली असते ज्याच्यात त्यांचं दिग्दर्शन होतं, दुसरी फिल्म असते त्यांच्या बॅनरखाली, तिसऱ्या याच्यात त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं, तर हे काहीच झालं नव्हतं. पण ते अचानक सगळं एका फिल्ममध्ये मिळालं आणि तो सुद्धा इतका तगडा रोल आणि त्यांच्या बरोबरीचा म्हणजे की वडील आणि मुलांचं नातं असलेला रोल, त्यामुळे जेन्युनली नशीबवान. काय सांगते अनुषा? नाही, मी 20 वर्षाच्या नंतर मी महेशबरोबर काम करते आणि आता मराठीत, हिंदीमध्ये होतं विरोध, आणि तो फक्त डायरेक्टर आणि रायटर होता त्याच्यात. तर भूषण म्हणत होतं की सगळं मिळत आहे ह्याच्यात, डायरेक्टर, ॲक्टिंग आणि सगळं, म्हणजे खूप चांगलं वाटतं परत काम करायला. ॲक्च्युली महेशचं असं बनवतं की सगळं फॅमिली असतं सेटवर, आणि मला खूप चांगलं वाटतं परत काम करायला त्यांच्याबरोबर. आपण पाहतो की जुन्या फर्निचरमध्ये आईवडिलांचं मुलाशी असलेलं नातं किंवा मुलाचे जे रिलेशन आहेत त्याबद्दल ही फिल्म सांगते. तर तुला हा सगळा प्रवास अनुभवताना तुझ्यामध्ये एक माणूस म्हणून कशा पद्धतीने बदल झाला हा चित्रपटानंतर? मुळात चित्रपटाचं नरेशन झालं तेव्हाच खूप जास्त आवडली फिल्म, आणि त्याच वेळेला लक्षात आलं की खूप चांगली फिल्म आणि उगाच मेलोड्रामा नाही येतात. म्हणजे काही काळ आधी आईवडिलांवरती फिल्म येऊन गेली की मुलं कशी इग्नोर करतात आणि अशा ह्यानी, जे आजही चाललं आहे. असं नाही की आपण सगळेजण काळजी घेतो, बरेच जण असतात की आईवडिलांची काळजी घेत नाहीत, पण बरीच लोकं अशी सुद्धा आहेत की आपण आईवडिलांची काळजी घेतो, कधी लांब राहून कधी जवळ राहून, आणि आपल्याला वाटतं आम्ही सगळं करतोय, माझे आईवडील माझ्याबरोबरच राहतात म्हणजे सगळं झालं का? नाही, तुम्ही दिवसातनं किती वेळ त्यांच्याबरोबर घालवता किंवा स्पेशल गोष्टी काय करताय याला सुद्धा इम्पॉर्टन्स आहे. तर त्यामुळे ही फिल्म, सर पण तसं सांगतात की ही फिल्म अशा मुलाची गोष्ट आहे की जो आईवडिलांसाठी करणारा आहे, त्या मुलांसाठी ही फिल्म आहे. जे आपण करतो तरीसुद्धा बेसिक्स राहून जातात. त्यामुळे बऱ्याच वेळेला आईवडिलांसाठी आपली सुद्धा मोठी स्वप्न असतात की मला ना त्यांना 5 स्टारमध्ये घेऊन जायचं जेवायला, पण ते 5 स्टारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आज छोट्या रेस्टॉरंट्समध्ये पण नेत नाही. हे येऊन जातं की नाही यार तिकडे न्यायचं किंवा या मोठ्या ट्रिपला, मला ना त्यांना एका फॉरेन ट्रिपला न्यायचं आहे. हो, पण भारतातही फिरू शकतं ते आपण करतोय का? महाराष्ट्रात फिरू शकतो ते आपण करतोय का? तेच करत नाही का? आता मोठं स्वप्न आहे. किंवा साध्या गोष्टी आहेत जसं एक कॉल करणं, तर यासुद्धा राहून जातात. माझ्यात हा चेंज नक्कीच आला असं म्हणेन. अगदीच नियमितपणे होत नाही अजूनही, पण टचमध्ये कायम असतो. आईवडिलांनाही माझं तसंच सांगणं असतं की तुम्ही पण करा ना स्वतःहून कॉल, म्हणजे त्यांना कायम असे असतं की नाही यार मुलं बिझी असतील त्याच्यात नको त्रास द्यायला. आणि म्हणजे मला कधीही डिस्टर्ब होणार नाही, माझा फोन सायलेंटवर असतो, असं कधीही समजू नका की कॉल केला आणि काहीतरी कामात असेल तर डिस्टर्ब होईल. मी मिस कॉल पहिला लगेच करेन, पण एनी टाईम यू वॉन्ट टू स्पीक जस्ट कॉल. पण त्याचबरोबर मला लक्षात आलं की तेच नुसतं महत्त्वाचं नसतं, त्यांना पण ते चांगलं वाटतं की माझ्या मुलांनी मला कॉल केला, त्यालाही माझी आठवण आहे दिवसभराच्या त्याच्या कामातनं आम्ही काय करतोय ह्याची
की त्याला मध्येच आठवण येते. तर ह्याची जाणीव झाली कामं करत असताना सुद्धा. जसं मी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये बोललो की गुढीपाडव्याच्या प्रमोशन्सना आम्ही गेलो होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, म्हटलं की सेम मी म्हटलं की आत्ता गुढीपाडवा म्हटल्यानंतर वर्षातला पहिला दिवस मी माझ्या आईवडिलांबरोबर असायला हवं, पण मी इकडे आहे, कामात आहे, मी नाही त्यांच्याबरोबर जाऊ शकतो. अशा कामाच्या ह्याच्यामुळे आपण ऑक्युपाईड असतो. पण त्याचबरोबर मला ह्याची जाणीव झाली की सकाळी जेव्हा मी कपडे घालून मस्त हे करून निघालो तयार होऊन, तर त्यांना एक कॉल करू शकत होतो, एक व्हिडिओ कॉल तरी करू शकत होतो 2 मिनिटाचा. आई मी निघालो इंटरव्ह्यूला, हे बघ हे घातलं आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, हे बेसिक तर करू शकत होतो. तर म्हणून नाही भेटता येतं तर या गोष्टी तर करू शकतो, याची जाणीव झाली. आणि फिल्म शूट करत असल्यापासूनच जरा फोन कॉल्स वाढले असं मी नक्कीच म्हणेन. त्याच्यात आधी एक हलकासा हे होता, पण खरं सांगायचं तर आमचं खूप वेगळं नातं आहे आई बाबांचं माझं. म्हणजे ते खरंच आज माझ्या मुलांसारखे आहेत माझ्यासाठी, आणि त्यांचाही तोच विश्वास आहे की काय झालं नाही भूषणला विचारू. कधीही तो फ्रीनेस आहे, म्हणजे कधी आपण म्हणतो की आईवडिलांना आय लव्ह यू कधी म्हटलं आहे का, किंवा मिठी कधी शेवटची बाबांना कधी मारले, तर आम्ही खूप मिठ्या मारतो, पाप्या घेईन आईवडिलांच्या, ते पाप्या घेतील, खूप प्रेम आहे. आणि तेवढंच आम्ही भांडण असं म्हणता येत नाही की ओरडणं वगैरे हे पण असतं, असं एक ते प्रेमाचं सगळं खूप विश्वासाचं छान नातं आहे. आणि तेच या चित्रपटातही बघायला मिळतं, कारण काय ह्याचं सुद्धा वडिलांवरती खूप प्रेम आहे. आणि तेच असतं की कधी कधी वडील एक्स्ट्रीम स्टेप घेतात आणि त्याच्यावर असं होतं की बाबा काय करताय, पण हे माझेच बाबा आहेत, त्यामुळे त्याच्यात हेट्रेड कुठेही नाही आहे, पण काही कंप्लेंट्स त्याचे आहेत, त्याचबरोबर त्याची जाणीवसुद्धा आहे. असं सगळंच एक बघायला मिळणार आहे. अनुषा तू काय सांगशील, काय चित्रपटातून तुला मिळालं वेगळं? आय थिंक ऑब्व्हियसली माझं रोल थोडं वेगळं आहे. सगळे असं वाटणार की मी इव्हल डॉटर इन लॉ आहे डायलॉगमधून असं वाटतंय, पण आय थिंक तिचं डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आहे फॅमिलीबद्दल, लाईफबद्दल. ती मॉडर्न आहे, ती नवऱ्याला खूप सपोर्ट करते, ती ॲम्बिशियस आहे, ती वाईट नाही आहे, पण तिचा विचार थोडा वेगळा आहे. तर आय थिंक त्याप्रमाणे वेगळं वेगळं फॅमिली डायनॅमिक्स बघू शकणार. अँड आय थिंक ते इंटरेस्टिंग आहे. पण मला थोडंसं भीती वाटते की सगळ्यांना वाटणार की मी अशी आहे रिअल लाईफमध्ये, मी नाही आहे, कॅरेक्टर आहे आणि मी अशी आईवडील आणि लोकांबरोबर असं बोलत नाही. सो प्लीज, ही अवनी आहे, मी अनुषा आहे. आणि ज्या पद्धतीने अनुषा म्हटली की माझं कॅरेक्टर तसं आहे. आपण पाहतो समाजामध्ये की लग्न होईपर्यंत मुलगा जो असतो तो एकदम गुढीगुढी असतो, म्हणजे आईवडिलांसाठी. पण बऱ्याच वेळा पाहतो, आपण म्हटलं जातं की पाहिलं की लग्नानंतर मुलगा बदलला, किंवा म्हणतो की तो बायकोचा बैल झाला, अशा बऱ्याचशा बऱ्याचशा पद्धतीने समाज त्याला बोलतो. बरोबर. त्याच्याकडे तू कशा पद्धतीने पाहतो? हे खरं आहे आणि त्याला कारणीभूत हो खरं आहे. बऱ्याच मी स्वतःच्या कुटुंबात सुद्धा हे पाहिले, मी खोटं नाही बोलणार. तर त्यामुळे हे खरं आहे, पण त्यातनं मुलीचा दोष नसतो, त्या मुलाचाच दोष असतो. कारण काय मग कुठे गेला तुमचा बॉन्ड इतक्या वर्षांचा. त्यामुळे ही जाणीव, किंवा समजा एखादी मुलगी पण त्याने म्हणत असेल की नाही, खूप जास्त काही काहींचं असतं, जसे एकटे वाढलेलो असतो पण ते त्यांना कदाचित तेवढे भावंड किंवा बाकी ह्याचं माहिती नसतं. कधी आजकाल सिंगल पेरेंटिंग झालेलं असतं, त्यामुळे या नाती डेव्हलप झालेल्या नसतात. तर ते समजावून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा की ओके ठीक आहे तुला ना, पण माझं हे मेंटेन करणार. जसं काही फोन कॉल्स असो, भेटी होत नसतील, तर तुम्ही साधा ऑफिसला जाताना ऑन द वे कॉल करू शकता. की बायकोच्या प्रेशरमध्ये असाल वगैरे असं, तर ठीक आहे तेव्हा नाही, पण त्याच्यामुळे संबंधच तोडणं किंवा तो कॉन्टॅक्ट न ठेवणं हे अगदी चुकीचं आहे. आणि हे बऱ्याचशा कुटुंबांमधनं दिसतं. आणि मग त्यात दोष आईवडिलांचाही कुठेतरी मी म्हणेन, कारण काय ते देताना म्हणतात नाही यार सून आली आणि सून नाही तुमचा मुलगा बदलला, ते तुमची शिकवण आणि तो बॉन्ड कुठे गेला. त्यात सुनेचा दोष एकटीचा नाही आहे, थोडासा असेल तरी त्या मुलाचा सुद्धा खूप दोष आहे की नाही बाबा मी हे कॉन्टॅक्ट्स मेंटेन करणार, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे वेळ पडली की कुठेतरी आपल्या मुलाचा कान काय म्हणतो आपण हे करणं गरजेचं असतं. नुसतंच सुनेला दोष देणं उपयोगाचं नाही. हां, आय थिंक इझी आहे ब्लेम करायला, पण स्वतःला बघायला पाहिजे ना. सो आय थिंक पाहतो की आई वडील मुलांसाठी सर्वस्वपणा लावतात, म्हणजे त्यांच्या जे आहे ते पूर्ण 100% त्यांचा प्रयत्न करतात. पण कुठे आजच्या जनरेशनमध्ये मुलं त्या पद्धतीने ते करत नाही आहे. त्याचमुळे वाटतं का की आईवडिलांनी स्वतःसाठी पण काही हिस्सा हा कायम राखून ठेवला पाहिजे? खरं सांगायचं तर आपण आता त्याच पिढीतले आहोत जे आईवडिलांनी हे ऑलरेडी केलं आहे. म्हणजे हे फायनान्शियल नीड नुसती राहिलीच नाही. कारण काय कदाचित शिकवण देतानाच माझ्या आईवडिलांनी पण हे दिले होते की उद्या उठून पुढे झाल्यानंतर आपण सेपरेट राहायचं, की 2 वेगळी घरं, एकमेकांची काळजी घ्यायची, पण त्याच ह्यानी पण कॉन्टॅक्ट नक्कीच असणार, पण तुझं जग हे वेगळं असलं पाहिजे. बायको आल्यानंतर तिला तिच्या आवडीच्या गोष्टी, तिला तिचं हवं तसं घर ठेवायला आवडणार, स्वयंपाकघर म्हणा किंवा जे काय ते आवडणार. तर त्यामुळे तसं इंडिव्हिज्युअली राहणं गरजेचं आहे. आणि फायनान्शियली मला वाटतं सगळेजण आपण तो विचार करतो.
आजही आपली पिढीसुद्धा की मुलांवरती डिपेंडेंट नाही होत आपण, की त्यामुळे उद्या उठून फायनान्शियल आपलं व्यवस्थित हे असणार. तसंच आईवडिलांचं सुद्धा असतं आणि या फिल्ममध्ये पण तेच बघायला मिळतं आहे त्याने की तो त्याचे हक्काचे पैसे मागतोय, म्हणजे ही हॅज मनी. तर त्यामुळे आजकाल नुसतं फायनान्शियल हेल्पसाठी नाही लागले, कारण की मग ते बरेच जण करतात की ठीक आहे ना, पैसे दिले म्हणजे झालं का, की मी आहे कुठेतरी ओव्हरसीज काम करतोय किंवा वेगळ्या शहरात काम करतोय, पैसे पाठवतं झालं का, तर ते नाही आहे. मेन कॉन्टॅक्ट आणि काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. जसं आजकाल आपण आपले पेट्स असो किंवा बऱ्याच वेळेला किड्ससाठी आपण काही फॉस्टर करतो, तसं पेरेंट्सनाही अडॉप्ट करण्याचं कुठेतरी मला वाटतं की गरजेचं आहे. ॲज इन स्वतःचेच नाही, कधी आता मी दुसऱ्या शहरात राहतोय तर मी माझ्या मित्राच्या आईवडिलांची काळजी घेतो, जो मित्र इकडे नाही, आणि मला तेच दिसतं की कोणीतरी माझ्या आईवडिलांची काळजी घेणं म्हणजेच काय, थोडा वेळ घालवणं, कधीतरी जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारणं. तर हे आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणं गरजेचं आहे. म्हणजे असं वाटतं आईवडील एकत्र राहिले म्हणजे एकत्र आपण आहोत असं नाही. आता माझे आईवडील पुण्यात समजा इतकी वर्ष राहिलेत आणि मी मुंबईला राहतो, म्हणून त्यांना त्यांच्या सगळ्या ह्याच्यातनं शिफ्ट करून त्यांचा मित्रपरिवार तोडून माझ्याबरोबर मुंबईला नेलं म्हणजे मी चांगला झालो का, तर अजिबात नाही. त्यांचा तो कम्फर्ट आहे, त्यामुळे त्यांना तिथे राहू दे, मी इथे आहे, पण तरी कॉन्टॅक्ट ठेवणं, त्यांची काळजी घेणं हे या डिस्टन्सनी पण आपण करू शकतो. तर हे कुठेतरी गरजेचं आहे असं वाटतं. मी तुला टास्क घेऊया. आता हा माझा व्हर्च्युअल मोबाईल आहे. आज तुला आईवडील नेहमी बोलणं होतं किंवा काय होतं, आपण एक फोनच्या माध्यमातून तुझ्या आईवडिलांसोबत काय बोलू वाटतं की आतापर्यंत तू बोलला नाही आहे, एक फोन कॉलच्या माध्यमातून कसा एक्सप्रेस होशील? मला जेन्युअनली म्हणजे असं नाही की ठीक आहे ना, खरं सांगू तर कायमच सगळं पण तरी असं बोलतो. काही गोष्टी राहिल्या असतील म्हणतो की नाही का, की ज्या आपण बोलण्याचा कधी आपल्याला फेस करायचं, काही फेसिंग असेल किंवा हे मला हे फेस करायचं आहे किंवा हे बोलायचं आहे. त्यांच्याशी बोलतोय असंच ना. आई बाबा, आपला नक्कीच खूप चांगला बॉन्ड आहे, आपल्याला माहिती आहे. तरी मला जाणवतं की आजूबाजूच्या जगात होणाऱ्या गोष्टी बघून, आईवडिलांना होणारा त्रास बघून, सिनियर सिटिझन्सना होणारा त्रास बघून कुठेतरी तुमच्या डोळ्यातही ती भावना दिसते की आपली काळजी घेतली जाईल ना, आपला हा बॉन्ड टिकेल ना. तर तोच मला विश्वास तुम्हाला द्यायचा आहे की हा बॉन्ड कायम राहणार आहे. बाकीच्या जगात चाललेल्या गोष्टी किंवा ह्याच्यानी अफेक्ट होऊन जाऊ नका आणि मी कायम तुमच्याबरोबर आहे, हा विश्वासच तुम्हाला द्यायचा आहे. त्यामुळे डोंट वरी, यू गोना हॅव अ ब्युटिफुल life ahead. I'm always there for you. Just don't worry. थँक्यू सो मच. दादा प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान देशील? तुम्हाला माहितीच आहे 26 तारखेला चित्रपट येतो आहे आणि ऑलरेडी तुमचा रिस्पॉन्स बघून हा विश्वास आहे की तुम्ही स्वतःहून फिल्म बघणार आहात. ऑलरेडी त्याप्रमाणे मेसेज करतात की हो आम्ही बघायला जाणार आहोत, ऑलरेडी प्लॅनिंग झालं आहे. त्यामुळे डोंट मिस इट आणि गर्दी करा थिएटर्सला आणि नक्की बघा. त्याचबरोबर मला यूथला सांगायला आवडेल, कारण काय फिल्म बघून कदाचित असं वाटत असेल की अरे आपल्याला तर गिल्ट ट्रिपला टाकणार आहे फिल्म, तर आईबाबांना जाऊ दे, मी बघू नंतर बघू आईबाबा काय म्हणतायत. तर अशी फिल्म नाही आहे. आपल्याला काही रिअलायझेशन्स नक्कीच फिल्मनी होतील, पण definitely it is nowhere blaming the youth for anything. So do watch it. All of you, as a family, go together and watch Zuna Furniture on the 26th of April.